ओके, वेलकम बॅक. गेल्या लेक्चरमध्ये आपण आपला पूर्ण सिलेबस 12वीला जे 3 पेपर आपण शिकणार आहोत त्या तिन्ही पेपरचे सगळे कंटेंट काय असतील, कोणत्या चॅप्टरमध्ये तुम्ही काय शिकणार आहात याविषयी आपण चर्चा केली. इन दिस लेक्चर विल सी scope and limitation of each chapter in particular subject. प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक चॅप्टरवरती किती मार्कांचे प्रश्न विचारले जातील, यामध्ये ऑब्जेक्टिव्ह किती असतील, शॉर्ट आन्सर टाईप किती असतील, लॉंग आन्सर टाईप प्रश्न किती असतील, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने ॲज पर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू will focus on particular chapter. I never say like that की तुम्ही फक्त एकाच विशिष्ट चॅप्टरवरतीच फोकस करा. आपला हा कोर्स आहे, हे स्किल ट्रेनिंग आहे, त्यामुळे प्रत्येक घटक हा महत्त्वाचाच आहे. पण परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने स्कोअर येण्याकरिता आपल्याला काही चॅप्टरला फोकस करता येऊ शकतं. त्या दृष्टीने बोर्डाने जो स्कोप अँड लिमिटेशन दिलेला आहे त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की पहिला जो विषय आहे तो आहे तुमचा अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. या विषयामध्ये आपण पाहिलं की 7 चॅप्टर असतात. देर आर 7 चॅप्टर्स इन युअर फर्स्ट पेपर, that is EA. This is the code given by HSC board. First chapter is OPAM. पहिलं चॅप्टर कोणतं आहे आपलं? OPAMP आहे. हा जो OPAMP आहे या OPAMP वरती तुम्हाला एकूण मार्क्स जे आहेत ते 20 मार्क्स आणि ऑप्शन्स सह जर तुम्ही विचार केला तर 30 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. तुम्ही तुमच्या डायरीमध्ये वहीमध्ये हे नोंद करून घ्या की ओपॅम्पला कमीत कमी 20, जास्तीत जास्त 30 मार्कांचं वेटेज आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह किती मार्कांचे असतील तर पहा, ओपॅम्पमध्ये हा हे 2 प्रश्न जे ऑब्जेक्टिव्हचे असतील, हे 3 प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे असतील, जे 3 आणि 2 5 प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे आहेत. 3 मार्कांसाठी 1 आणि हे 2, 3 प्रश्न हे 3 मार्कांचे आहेत. 4 मार्कांचे 1 आणि हा 1, 2 प्रश्न 4 मार्कांचे आहेत. अशा पद्धतीने 3 मार्कांचे किती प्रश्न असतील, 4 मार्कांचे किती असतील, 1 मार्काचं किती असेल किंवा 6 मार्कांचे किती असतील, याचं सगळं विश्लेषण चॅप्टर वाईज या चार्टमध्ये आपण दिलेलं आहे. दुसरं चॅप्टर पहा, सी इलेक्ट्रॉनिक्स टायमर. इलेक्ट्रॉनिक्स टायमर कॅरीज मिनिमम 16 मार्क्स अँड मॅक्सिमम 24 मार्क्स. किमान 16 मार्क्स आणि जास्तीत जास्त 24 मार्कांचा तो टॉपिक आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पहा, हे 2 प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे, पुन्हा हे 2 प्रश्न ऑब्जेक्टिव्हचे, असे 4 प्रश्न जे असतील ते ऑब्जेक्टिव्हचे असतील. त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये रिकाम्या जागा असतील, जोड्या लावा असतील, चूक की बरोबर असेल किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स असेल. याच्यामध्ये हे 1 मार्कांसाठी 4 प्रश्न विचारले जातील. 3 मार्कांचे 2 प्रश्न असतील, 4 मार्कांचे 2 प्रश्न असतील आणि 6 मार्कांचा 1 प्रश्न असेल. असं कमीत कमी 16 तर मॅक्सिमम 24 मार्कांचं वेटेज या चॅप्टरला दिलेलं आहे. चॅप्टर नंबर 3 इज ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. दिस चॅप्टर कॅरीज मिनिमम 10 मार्क्स अँड मॅक्सिमम 15 मार्क्स. याच्यात पहा, सियर ऑब्जेक्टिव्ह, दिस इज 1 क्वेश्चन, हिअर इज अगेन 1 क्वेश्चन, and these are the only 2 questions which are used in objective section. That is, there are 2 questions for objective. 3 मार्कांचा 1 प्रश्न आहे
4 मार्कांचा एक प्रश्न आहे आणि 6 मार्कांचा एक प्रश्न आहे. मिनिमम 10 मार्क, मॅक्सिमम 15 मार्क. चॅप्टर नंबर 4 मोटर, त्याला मिनिमम वेटेज आहे 8 मार्क्स अँड मॅक्सिमम वेटेज इज 12 मार्क्स. याच्यामध्ये 3 मार्कांचा एक प्रश्न आहे. 1 मार्काचे जे 2 ऑब्जेक्टिव्ह असतात ते 2 ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत. पुन्हा 3 मार्कांचा एक प्रश्न विचारलेला आहे आणि 4 मार्कांचा एक प्रश्न विचारलेला आहे. असं किमान 8 आणि कमाल 12 मार्क्स. चॅप्टर नंबर 5 इज मॉडर्न इलेक्ट्रॉनिक मशीन. This chapter also carries minimum 8 marks, maximum 12 marks, and bifurcation of these questions are objective. See here, objective. There are 2 objective. Here is the question for 4 marks. Here is the question for 3 marks and 1 question for 6 marks. Minimum 8, maximum 12 marks. Similarly, in remote control system also, minimum 8 marks and maximum 12 marks. Objective questions are 1, 2. There are 2 objective questions, short answer type 1 and 2, and again short answer type but carrying 4 marks. There is only 1 question. Minimum 8 marks, maximum 12 marks. Then last chapter is solar system. In solar system, minimum mass is 8, maximum marks are 12. Objective is only 1. 3 मार्कांचा एक प्रश्न आहे, 4 मार्कांचे 2 प्रश्न आहेत. अशा पद्धतीने मॅक्सिमम 12 मार्क्स अँड मिनिमम 8 मार्क्स. हा जो चार्ट आहे तुम्हाला सगळं दाखवतं की किती प्रश्न असतील, किती मार्कांचे प्रश्न किती असतील आणि कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स असतील. म्हणजे आपण प्लॅनिंग करू शकतो की मॅक्सिमम स्कोअर आपल्याला कसा करता येईल. हे झालं आपलं पेपर 1 EA अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. नाउ विल सी पेपर 2. सी, दिस इज युअर पेपर 2. Chapter number 1 is transducer. Minimum mass 17, maximum mass 25. See here, minimum mass 17, maximum mass 25. Electronic instrument. This is the second chapter. This chapter also carries minimum mass 17 and maximum mass 25. लक्षात घ्या. Third chapter, electronics communication. Again, minimum mass 15 and maximum mass 25. हे 3च चॅप्टर असे आहेत की ज्याच्यावरती मॅक्सिमम 75 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. नोट दिस गाईज, मॅक्सिमम 75 मार्कांचे प्रश्न फक्त ह्या 3च चॅप्टरवरती विचारले जातात. हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 75 मार्कांचे प्रश्न 3 चॅप्टरलाच आहेत. चॅप्टर नंबर 4 कम्युनिकेशन डिव्हाइसेस. या कम्युनिकेशन डिव्हाइसेसमध्ये मिनिमम 6 मार्क्सचे प्रश्न असतात. मॅक्सिमम जे आहेत ते तुमचे 9 मार्क्सचे प्रश्न असतात. टी व्ही रिसिव्हरमध्ये, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडंसं लक्षात घ्या. टी व्ही रिसिव्हरमध्ये मिनिमम 15 मार्क्स आहेत आणि मॅक्सिमम 21 मार्क्स आहेत. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जे आपण शिकणार आहोत यामध्ये मिनिमम 10 मार्क्स आहेत, मॅक्सिमम 15 मार्क्स आहेत. अशा पद्धतीने चॅप्टर वाईज इथं फक्त थोडंसं ही जी लाईन आहे खालीवर झालेली आहे ते लक्षात घ्या. टी व्ही रिसिव्हरचे मार्क्स जे ते हे आहेत हे, आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसचे मार्क्स हे आहेत. ही लाईन जी आहे ती खाली पाहिजे आणि ही जी लाईन आहे ती इथं पाहिजे. एवढं फक्त नोट करा. अशा पद्धतीने हे 2 विषय जे आहेत, पहिला विषय आपण पाहिला अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स. हा जो आपला दुसरा विषय होता मॉडर्न इन्स्ट्रुमेंट अँड कम्युनिकेशन सिस्टीम. आणि जो तिसरा विषय आहे त्याविषयी आपण पाहूया. तिसरा विषय जो आहे तुमचा
सियर. तिसरा विषय जो आहे तुमचा कोणता आहे? तिसरा विषय कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग. पहिला तिथे चॅप्टर नोट करा, बाकीचे तुमच्या स्क्रीनवरती दिसत नसेल. आपण प्रयत्न करू ते स्क्रीनवरती दाखवायचा. स्क्रीनवरती दिसत नसेल ठीक आहे. आपण पहिल्यांदा इकडचे टॉपिक पाहून तुम्हाला सांगतो मी. पहिल्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत, दुसऱ्या चॅप्टरला किती आहेत ते तुमच्या लक्षात येईल. पहा, पहिलं चॅप्टर तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे सिलेबस आहे. इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड ऑर्गनायझेशन. त्याला मिनिमम 12 मार्क्स आहेत, मॅक्सिमम 18 मार्क्स आहेत. सियर पहिल्या चॅप्टरला मिनिमम 12 मार्क्स, मॅक्सिमम 18 मार्क्स. दुसरं जे चॅप्टर आहे इन्स्ट्रक्शन सेट, त्याला मिनिमम 10 मार्क्स आहे, मॅक्सिमम 12 मार्क्स आहे, 15 मार्क्स आहेत. चॅप्टर नंबर 3 मायक्रो कंट्रोलर, त्याला मिनिमम 8 मार्क्स आहेत, मॅक्सिमम 12 मार्क्स आहेत. चॅप्टर नंबर 4 जे आहे त्याला मिनिमम 10 मार्क्स आहेत, मॅक्सिमम 15 मार्क्स आहेत. चॅप्टर नंबर 6 जे आहे मिनिमम 10 मार्क्स and maximum 15 marks. And chapter number 7 carries minimum 10 marks and maximum 15 marks. Last chapter is very simple. It carries only 8 marks minimum and 15 marks maximum. In this way, these 3 charts shows the scope and limitation of each and every chapter in your paper 1, paper 2 and paper 3. Thank you.